कुष्टा या गावातील अत्यंत प्रतिकूल म्हणजे लयच गरीब ना हो. गरीब कुटुंबातील असणारे आकाश गायकवाड एक MPSC थ्रू प्रथम श्रेणी विधी अधिकारी झाले. त्याचा आज गावातल्या त्याच्या मित्रमंडळीच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला. परिस्थिती जर म्हणसाल तर एकदमच वज्जर गरीब. इतकं असूनही त्या माणसाने त्याची जीत सोडली नाही आणि आज अखेर त्याच्या जो प्रयत्न केला त्यानं त्याला त्याचं भल्लं मोठं यश आलं. त्यानिमित्त गावातल्या त्याच्या मित्रमंडळीनं काय केलं की आज एक नागरी सत्काराचा कार्यक्रम त्याच्या गावात जो आयोजित केला. त्या ठिकाणी ते जे त्याला शिकवणारे त्याचे जे जुने गुरुजी लोक त्याचे मित्रमंडळी यानं खास कार्यक्रमातून त्याला गाववासियांना की सन्मानित केलं. आणि हा कार्यक्रम खरोखर जो कोणी MPSCचा किंवा राजपत्रित अधिकारी किंवा सरकारी नोकरीचा प्रयत्न करत असेल ना, पहा त्याचे आईवडील राजे हो बा, हा एक मोठा भाऊ आहे इकडच्या बाजूनं, त्याची आई आणि त्याचे बाबा मोलमजुरी करून त्यानं आपल्या पोराला शिकवलं आणि त्या पोरानं त्या गोष्टीचं चीज केलं. त्यानिमित्त आज त्याचा की नाही गावात भव्य असा सत्कार ठेवला गेला होता. आणि खरोखर एक प्रेरणादायी कथा असणारे आकाश गायकवाड याची जर तुम्ही आजची हे बातमी जर पाहिली तुम्ही म्हणाल की नाही खरंच की माणसानं जर एखादं ध्येय पुढे ठरवलं तर जेव्हापर्यंत माणसाला ध्येय प्राप्ती होत नाही ना तेव्हापर्यंत की नाही धीर सोडायचा नसते. अशा आकाश गायकवाडले गावरान 90 तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही हा कार्यक्रम पहा, नक्कीच तुम्हाला समजेल की स्ट्रगल लाईफमध्ये काय असते ते तुम्हाला पाहायला भेटेल. गायकवाड याचा खऱ्या अर्थानं सत्कार होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आकाशनं जे एवढी मोठी अचिव्हमेंट एवढं मोठं यश मिळवलेलं आहे ही खरोखर फार कौतुकाची गोष्ट आहे. जेव्हा सर्व संधी उपलब्ध असतात, सगळ्या ऑपॉर्च्युनिटी असतात, त्यावेळी एखादी गोष्ट मिळवणं आणि सर्व गोष्टींना तोंड देऊन प्रतिकूल परिस्थितीला समोर जाऊन अनेक अडचणींवर मात करून एवढं मोठं यश मिळवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. ही खूप मोठी बाब आहे सुद्धा होतं. तांदूळाच्या भातापासून तर आज रोजीपर्यंत मी आकाश गायकवाड यांचा जो सहवास आहे भोगलेला आहे. शिक्षण घेत असताना ज्या अडचणी आल्या त्या मला आणि त्यालाच माहिती आहे. जेव्हा आमचे जीवनदादा हे आकाश तांदूळ पाठवले, आम्ही सायकल घेऊन हॉस्टेलवरून जायचो आणि ते तांदूळ घेऊन यायचो. भाताशिवाय आम्ही काहीच नाही खात. भयानक परिस्थिती होती. हॉस्टेलवर हाताने स्वयंपाक करायचो. मध्यंतरी घासलेट यायचं, घासलेट बंद झालं. मग आता कसं करायचं दादा, कसं करायचं? दादाच म्हणायचा. मोठा माणूस होता, मला दादाच म्हणालो. आजही दादाच म्हणतो. दादा आता कसं करायचं? आमच्या हॉस्टेलमध्ये मोठं पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाचं झाड त्या ज्या छोट्या छोट्या फांद्या होत्या त्या खाली पडत होत्या. त्या आम्ही जमा करायचो. हॉस्टेलच्या वरंड्यावर 3 विटा मांडायच्या आणि त्याच्यावर खिचडी करायची. त्याच्या अडचणी तो सांगत नव्हता, मनानेच सर्व पूर्ण करत होता आणि त्याचाच उपयोग त्याला त्याच्या आजपर्यंत इथपर्यंत पोहोचण्याकरता झाला आहे. तो खरोखर अभ्यासू आहे हे त्यानं सिद्ध करून दाखवलं आणि या विधी अधिकारी या पदापर्यंत तो पोहोचला. खरोखर त्याला किती कष्ट झाले असतील, किती अभ्यास त्याला करावा लागला असेल हे आपण आतापर्यंत झालेल्या त्याच्या सविस्तर परिचयामधून किंवा दिलेल्या भाषणांमधून आपल्याला कल्पना आली असेल. परंतु आज या कार्यक्रमाकरता मी पोहोचलो तेव्हा मला एवढा अभिमान वाटतो की माझ्या 2006च्या बॅचचा एक विद्यार्थी विधी अधिकारी झालेला आहे आणि त्याचा सत्कार या कार्यक्रमासाठी आपण चाललेलो आहोत. खूप मला भरून आलं आणि त्याला भावी जीवनात खूप यश प्राप्त हो. त्यानं आपल्या अभ्यासाची किंवा प्रगतीची डाळ अशी जोपासावी
अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. अफाट असू शकतो हे मी आता स्वतः अनुभवतो आहे. ज्यावेळेला संपूर्ण पृथ्वी ज्यावेळेला पाण्यासाठी आसुसलेली असते त्यावेळेला आकाश पर्जन्य बरसवतो. आता इथं उलट झालेलं आहे. या आकाशवर आपण पुष्पवर्षाव करतो हे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि महत्त्वाचं असं की त्यांना त्यांचं कुटुंब मी सुरुवातीपासूनच पाहत आलो आहे. 18 विश्व दारिद्र्य, त्यानंतर भयानक परिस्थिती, आणि या परिस्थितीतून बोलता बोलता आता ते कॅमेरा आपलं गावरान 90चे लोक आले होते. त्यांनी सांगितलं की गोड पाणी म्हणे खडकातच लागते. आणि खरंच गोष्ट आहे, कारण खडक फुटायला खूप कठीण जातं. आणि त्या खडकातलं जे पाणी आहे आणि ते पाणी म्हणजे आकाश, पाणी म्हणजे जीवन. ते बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं असेल हे करून दाखवणारा माझा मित्र आकाश, याच्याबद्दल बोलताना माझी छाती खूप चवडी होतीये. मला कठीण परिस्थितीत पडण्यासाठी माझ्या मित्रांनी जी जबाबदारी मला सोपवली त्या परिस्थितीचा म्हणजे आकाशचा सन्मान करताना मला असं वाटतं की आमच्या मित्रांचा सन्मान होत आहे. आमच्या सगळ्या मित्रमंडळीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आता आकाशबद्दल जर बोलायचं झालं तर आकाशच्या परिस्थितीचं सगळ्यांना म्हणजे एक्सक्यूजच देतात आपण सगळं झालं की माझी परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे मी असं झालो, मला करावं लागलं, माझ्यानं नाही झालं असतं. पण आकाशनं कोणताच एक्सक्यूजच न देता सगळ्या परिस्थितीवर मात करत आम्ही जेव्हापासून आम्हाला बोलता येत नव्हतं, जेव्हापासून आमच्या अंगावर चड्डी नव्हती तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत. त्याच्यानंतर हाफ पॅन्ट घालत आम्ही सोबत प्राथमिक शाळेत गेलो, त्यानंतर दत्तप्रभू महाविद्यालयात शिकलो, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात सोबत शिकलो. त्याच्यानंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्यानंतर आम्ही काही वेगळ्या क्षेत्रात गेलो. आकाशने त्याचं वेगळं क्षेत्र निवडलं, जसं कोकाटे सरांनी सांगितलं. जे आम्हाला कोणालाच ज्ञात नव्हतं अशा क्षेत्र त्यांनी निवडलं आणि त्या क्षेत्रात त्यानं त्याचा डंगा वाजवला. आकाशबद्दल बोलायचं झालं तर 2 उक्तीत मी वकील होईपर्यंत दादांनी लग्नही नाही केलं, काहीच नाही, शिक्षणही सोडलं. का तर तुला पैसे पुरवावं लागतील आणि ते पैसे जर लग्न झालं तर मी प्रपंचात राहील, तर तुला पैसे कसे काय पुरवू, तर त्याच्यामुळं मी लग्न करणार. तर एवढं हे करून म्हणजे त्याग म्हणू आपण, कारण की तो त्यागच आहे. एवढं त्याग करून दादांनी मला शिकवलं. त्यानंतर विलास दादा, विषमताबाई, भावनाबाई सरांनी खूप जास्त सपोर्ट केला. आणि सरांचं धोपे सर आहेत, मेश्रे सर आहेत, यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला मला. कारण की तिथल्या मी जेमतेम माझं तुम्ही MPSC करा, आणि MPSC तर ऑलरेडी ते एक रक्तातच होतं, श्वासातही होतं. तसंही म्हटलं चालतं की नाही, अधिकारी तर मोठाच अधिकारी म्हणायचं. आणि ते प्रत्येक वेळा मी आईलाही सांगत होतो की नाही आई, होईल तर क्लास 1 अधिकारीच होईल. प्रत्येक वेळा आईला सांगितलं ते. तर आईला ते समजत नव्हतं की क्लास 1 अधिकारी म्हणजे काय. प्रॉब्लेम तो होता. आता मुलगा तर सांगते क्लास 1 अधिकारी, पण क्लास 1 अधिकारी काय असते, तलाठी तर नसते, तहसीलदार तर नसते, तर तशासारखा प्रॉब्लेम होता. मग आईला सांगितलं की नाही, त्यांचा पगार 1 लाखाजवळ असते. मग तेव्हा ते पडलं, हां 1 लाखाचा पगार म्हणजे लय मोठा अधिकारी. तर तसा प्रॉब्लेम होता, कारण की आईवडील अशिक्षित आहेत. अशिक्षित असूनही एवढं मोठं शिकवलं, ते लय मोठं महत्त्वाचं. आणि जीवनदादांनी जे माझ्यासाठी केलं, तेही म्हणजे जे आपण हे म्हणतो की पहिले तू कर. त्यांनी शिक्षण सोडलं स्वतःचं, लग्न थांबवलं की मी लग्न करणार नाही, जोपर्यंत तू लॉ होशील नाही, तू वकील होशील नाही, तोपर्यंत मी लग्न करणार.